वेलकम टू माय चॅनल. तर आजचा हा परत एकदा वीकेंड ब्लॉग असणार आहे. आज आम्ही खूप दिवसानंतर बाहेर पडतोय कारण मागच्या 2 आठवड्यांमध्ये आम्ही खूप जास्त बिझी होतो घरच्या कामांमध्ये वगैरे. पण आज म्हणलं बाहेर जाऊन यावं थोडंसं. इथल्या इथे वॉकिंगला वगैरे आम्ही जातो, पण असं प्रॉपर फिरायला आम्ही बरेच दिवस झालो गेलो नाही. दिवस झालं वेदरही खूप जास्त खराब होतं. म्हणजे एक दिवस पाऊस पडायचा, एक दिवस ऊन असायचं, खूप जास्त थंडी पण होती. त्यामुळे आम्ही जास्त बाहेर पडायचंच नाही. आज पण असं काही खास वेदर नाही आहे. म्हणजे पाऊस तर आहे, थोडंसं कमी आहे पाऊस, पण ऑलमोस्ट क्लाउडी तर आहेच आजचं. आम्ही चाललोय बॉलिंग करायला. मग थोडे फ्रेंड्सला पण भेटायचं आहे आणि मग आम्ही मिळून सगळे थोडे गेम्स खेळणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया आजच्या या ब्लॉगला. हाय गाईज, तर आत्ता वाजलेत 11:30 आणि मला अप्रॉक्सिमेटली 3 तासामध्ये निघायचं आहे आणि मला बरीच कामं आटपायची आहेत. मला अजून माझं आवरायचं आहे. अजून ब्रेकफास्ट बनवणार होते, जो आता ब्रंचमध्ये कन्वर्ट झाला आहे, तो बनवायचा आहे. सो या लेट्स डू इट. खूप जास्त लेट होतं मला आता, बट मी स्टार्ट करते आवरायला घेते. लंचसाठी मी आता आलू पराठे बनवते आहे कारण आम्हाला रात्री पण बाहेर खायचं आहे आणि आम्हाला थोडंसं लंच लाईटच ठेवायचं होतं. सो मी आता जस्ट आलू पराठे बनवते आहे. हे जे आता बॉइल्ड आलू आहे त्यांना मी आता खिसून घेणार आहे. तरी आता किसलेले बटाटे यात मी आता सगळे मसाले टाकते. पहिला मी टाकते लाल तिखट, थोडा किचन किंग मसाला टाकते, 1 चमचा मी गरम मसाला टाकते, थोडीशी धनेपूड आणि थोडीशी बारीक चिरलेली मिरची टाकते. एकदम थोडी घेतली आहे कारण लाल तिखट मी ऑलरेडी घातलं आहे त्यामध्ये. थोडीशी हळद आणि मीठ. आता मी या सगळ्याला एकत्र मिक्स करते आणि मग मी याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेते. तर मी हे चांगलं आता मिक्स केलं आहे आणि याचं मी आता ना थोडंसं तेलाच्या हाताने बॉल्स बनवते सो दॅट आपल्याला कणकीमध्ये घालायला इझी पडेल. तर आपल्या आलू पराठ्याचं फिलिंग तयार आहे. तर मी आता पटकन लाटायला घेते. याला मी आधी हाताने स्प्रेड करून घेते आणि मग नंतर मी त्याला लाटणार आहे. युजुअली मी आलू पराठ्यासाठी कणिक मळताना थोडीशी कठीणच मळते, म्हणजे ते जे फिलिंग आहे, स्टफिंग आहे, ते बाहेर येऊ नये म्हणून. अगदी पातळ मळली तर ते सगळं बाहेर येतं आणि मग ते चिकटून जातं सगळं पोळपाटाला. सो थोडंसं कठीण मळते मी त्याचं पीठ. इट्स नाईस. ओके, आता लंच झाला आहे आमचा आणि आता मी माझं पटकन आवरायला घेते आणि माझं आवरलं की मग आम्ही निघूच लगेच जायला बाहेर.
बघू शकता मी रेडी झालेली आहे आणि आत्ता वाजले आहेत 2:45 आणि आता आम्ही निघणारच आहोत लगेच, कारण आम्हाला 4ला पोचायचं आहे तिथे. सो थँकफुली ट्रेन्स डिले नाही आहेत, तर टाईमवर आहेत. सो आम्ही आता लगेचच निघू. वॉकिंग करत ट्रेन स्टेशनवर पोचलो आहे आणि आता आम्ही जस्ट तिकीट्स घेतल्यात आणि आता आमची 10 मिनटात आमची ट्रेन आहे. तर आम्ही आता वेट करतो आहे, बसलो आहे ट्रेनची वाट बघत. Charles de Gaulle, étoile. तर आता आम्ही ट्रेनमधून उतरलो आहे आणि आता आम्ही मेट्रोला चाललो आहे. खूप मोठं एस्केलेटर आहे. मेट्रो स्टेशनला पोचल्या एक मेट्रो निघतच होती, मग आम्ही लगेच बसलो. तर चला आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला, ज्याचं नाव आहे बुम बुम विलेत. सो हे एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये गेमिंग झोन आहे. तर याच्यामध्ये खूप साऱ्या गेम्स होत्या, लाईक लेझर गेम होत्या, पूल टेबल होतं, बॉलिंग होतं, गोल्फ होतं. आम्ही स्पेशली बॉलिंग करण्यासाठी आलो होतो इथे, पण बॉलिंगला खूप जास्त गर्दी होती. सो आम्हाला ऑलमोस्ट 45 मिनिट्स वेट करावं लागलं. मग आम्ही वेट करत करत थोडंसं खाऊन घेतलं. सो मी स्पेशल कोरियन डिश खाल्ली ज्याचं नाव आहे किम्बाप. आणि मग फायनली आमचा चान्स आला आणि आम्ही बॉलिंग करायला गेलो. गेमिंग झोनच्या मागेच एक खूप मोठं गार्डन होतं. सो गेम्स खेळून झाल्यानंतर आम्ही मग गार्डन्स फिरलो. त्या गार्डनमध्ये खूप मोठी सबमरीन होती. हाय गाईज, तर आत्ता 8:30 वाजले आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्ही पाहू शकता केवढा जास्त उजेड आहे आता. सो आता आम्ही मेट्रो घेऊ आणि लगेचच निघू घरासाठी.